संतश्रेष्ठ शेखर महाराज यांच्या अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. या अभंगातून तुकाराम महाराजांनी संत महात्म्याचं वर्णन केलेलं आहे आणि ते वर्णन करताना तुकाराम महाराज ज्या ज्या पद्धतीने वर्णन करतात त्या त्या पद्धतीचा थोडासा विचार करून आपल्याला सेवा थांबवायची आहे. माझ्या मर्यादित वेळेमध्ये मर्यादित बुद्धीने जेवढा विचार मला करता येणं शक्य आहे तेवढा करण्याचा प्रयत्न करतो. पावसाची अडचण आहे हे मलाही कळतं. मलाही वर यावं लागलं. पावसामुळे वर गेलेलो मी पहिला माझा जसं काही जरी असलं तरी पावसाची अडचण सगळ्यांनाच आहे. पण ही अडचण आहे असं समजू नका. ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या श्रोत्यांच्या बाबतीत विचार करताना आपल्या श्रोत्यांना प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती गोर जरी गंगा होती तरी स्वीकार आलं की असं म्हणून आपले श्रोते म्हणजे भगवान शंकराचं रूप आहे असं ज्ञानोबा आपल्या श्रोत्यांविषयी बोलतात. त्यामुळे शंकराचं रूप जर श्रोते असतील तर शंकराला अखंड धारा आवडत असते. त्यामुळे भगवंताने श्रोत्यांवर अखंड धारा धरली असं त्याचं खरं अर्थ. आणि मला हे कळत नाही की राजकीय लोक पावसात भिजून सभा जिंकतात. आपल्याला कीर्तन करतात पावसात भिजू भिजू मतं मिळवतात. आपल्याला भिजू भिजू भक्ती करायला सांगावं काय नाही. शांत बसून राहा. महाराजांचा अमृत महोत्सव आहे आणि महाराजांचं एकूण कार्य पाहता आपण सगळे ज्या प्रेमानं महाराजांच्या अमृत महोत्सवाला उपस्थित राहिलो तसं वरुणाला जर वाटलं आपण उपस्थित राहू तर काय बिघडलं काय बिघडलं. तर मला त्याची उपस्थिती गृहीत आहे. तो येणार होता हे माहितीच होतं आपल्याला माहितीच होतं. थोडं आहेर घेऊन निघून चाललाय एवढीच गोष्ट आहे. त्याच्यात काय एवढं काय अडचण करून घेऊ नका. ऐका मी थोडा वेळ सेवा करणार आहे. तासभरच करतो. तुमची इच्छा असली तर तासभर सेवा फक्त करतो. महाराजांचा अमृत महोत्सव आहे. अमृत महोत्सव म्हणजे वयाची 75 वर्ष पूर्ण करणं असतं. 75 वर्ष पूर्ण करण्याकरता प्रारब्ध लागतं. वयाची 75 वर्ष पूर्ण करण्याकरता आपल्याला अनुकूल प्रारब्ध लागतं. प्रबल प्रारब्ध लागतं. पण 75 वर्ष पूर्ण झाली म्हणून अमृत महोत्सव करायला प्रारब्ध पुरत नाही. त्याला कर्तृत्व लागतं. विठ्ठला विठ्ठल. मानवी जीवन हे परिवर्तनीय जीवन आहे. परिवर्तनशील आहे. त्याचा स्वभाव आहे बदलण्याचा. जसा जसा काल जातो जसं जसं वय वाढतं जशी जशी बुद्धी वाढत जाते तसं तसं माणसाच्या जीवनामध्ये काही परिवर्तन होत राहतात. या परिवर्तनामध्ये काही परिवर्तन ही प्रयत्नानं करावी लागतात आणि काही परिवर्तन अपरिहार्यतेने होत राहतात. माणसाच्या परिवर्तनाचा विचार केला तर 2 पद्धतीची परिवर्तन आहे. काही परिवर्तन अपरिहार्य आहेत आणि काही परिवर्तन ही प्रयत्नजन्य आहेत. हे लक्षात घ्या. मला सांगा आपण लहानाचे मोठे झालो. बाल्यावस्थेतून तारुण्यावस्थेमध्ये आलो. तारुण्यावस्थेतून प्रौढावस्थेमध्ये आलो. प्रौढावस्थेतून आपण म्हातारपणात चाललो. याच्याकरता कुणी प्रयत्न केले सांगा बरं. मी लहान होतो तो तरुण व्हावा याच्याकरता आपल्यापैकी किती जणांनी प्रयत्न केले. आपण काही नाही केलं तरी तरुण होणार. आपण काही नाही केलं तरी आपलं वय वाढणार. जागेवर बसून राहणाऱ्याला 75 वर्ष पूर्ण करता येत नाहीत का? 75 वर्ष पूर्ण करण्याकरता आयुष्यभर मरमर धावपळच करावी लागते तरच माणूस 75 वर्षाचा होतो असा नियम आहे का? काय नाही. तुम्ही जागेवर बसून राहा. 75 वर्षाचे होता जर प्रारब्ध अनुकूल असेल तर. उलट जागेवर बसून राहिलेले लवकर 75ला जातात. नुसते जागेवर बसून राहिलेले काम करणाऱ्या माणसाला 75 वर्ष कधी झाले हे कळत नाही. आणि जो वयावर डोळा ठेवून काम करतो त्याचा अमृत महोत्सव होत नाही. म्हणून लक्षात घ्या आपल्या जीवनामध्ये जी परिवर्तन होतात ही परिवर्तन अपरिहार्य आहे.
आपलं वय वाढत जातं, याच्याकरता कोणी प्रयत्न करत नाही. आपला संसार वाढत जातो, याच्याकरता कोणी प्रयत्न करत नाही. आपली बुद्धी प्रगल्भ होत जाते वयाच्या दृष्टीनं, याच्याकरता फार कुणाला प्रयत्न करावे लागत नाही. पण मानवी जीवनामधली काही परिवर्तन जी असतात ना, ती परिवर्तन प्रयत्नानं करावी लागतात, ती सहज होत नाही. अगदी विभागवार करूनच सांगायचं झालं तर माणसाचा प्रपंच हा प्रयत्नाविनाही होत राहतो, पण परमार्थ मात्र फक्त प्रयत्नावरच अवलंबून राहतो. जागेवर बसून राहिलेल्यांचा प्रपंच चालत नाही का? चालतो. चालत नाही असं नाही. तुम्ही नुसतं जागेवर बसून राहा, भूक लागेल का नाही? लागते. काही न करता जागेवर बसून राहा, भूक लागतेच. उलट नुसतं जागेवर बसणाऱ्यांना 4-4 वेळेला लागतं. काम करणारा 2दाच जेवतो मोकळा होतो, पण नुसतं जागेवर बसून राहणाऱ्यांना मात्र वारंवार भूक लागते की नाही? लागते. नुसतं जागेवर बसून राहणाऱ्यांना तहान लागते की नाही? लागते. नुसतं जागेवर बसून राहणाऱ्यांना झोप लागते की नाही? लागते. मग प्रपंच चालूच आहे ना. पण नुसतं जागेवर बसून राहिल्यानं ज्ञानेश्वरी पाठ होते? नुसतं जागेवर बसून राहिल्याने परमात्म्याची कृपा होते? नुसतं जागेवर बसून राहिल्याने तुकोबाराय कृपा करतील? असं होत नाही महाराज. म्हणून माणसाचा परमार्थ हा वेगळा आणि प्रपंच हा वेगळा आहे. लक्षात घ्या. अगदी वेदांताच्या भूमिकेतून जर बोलायचं झालं तर याला 2 संकल्पना वेदांतामध्ये वापरल्या जातात. प्रपंच आणि परमार्थ. याच्यामध्ये प्रपंच हा पुरुषानुसार बदलत जातो. पुरुषानुसार, त्याला पुरुषतंत्रता असं म्हणतात. आणि माणसाचा परमार्थ हा वस्तुतंत्र असतो. प्रपंच हा पुरुषतंत्र आहे. प्रत्येक माझा जसा प्रपंच आहे तसा तुमचा प्रपंच नाही. तुमचा जसा प्रपंच आहे तसा यांचा नाही. यांचा जसा आहे तसा यांचा नाही. प्रत्येकाचा प्रपंच वेगळा, प्रत्येकाच्या उत्पन्नाची साधनं वेगळी, प्रत्येकाचा प्राप्त झालेले उत्पन्न खर्च करण्याच्या पद्धती वेगळ्या, प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं, प्रत्येकाची पत्नी वेगळी, प्रत्येकाची संतती वेगळी, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाची बुद्धी वेगळी, प्रत्येकाच्या धारणा वेगळ्या, प्रत्येकाचा देह वेगळा. काय एक आहे मला सांगा बरं. अहो बापलं सोडून द्या, संतांचा प्रपंच सगळ्यांचा सारखा होता का मला सांगा? अहो अत्यंत दारिद्र्यात चांगला परमार्थ कसा करता येतो तुकोबारायांनी शिकवलं ना. अत्यंत श्रीमंतीत उत्कृष्ट परमार्थ कसा करता येतो नाथ महाराजांनी शिकवलं. जहागीरदार होते तरी परमार्थ करता येतो, आणि धंद्याचं दिवाळं निघालं तरी परमार्थ करता. अत्यंत श्रीमंत, अत्यंत प्रतिकूलता, अत्यंत. आपण विचार करा, चोखोबारांना मंदिरात जाऊ दिलं नाही. चोखोबारांना मंदिरात जाऊ दिलं नाही, आणि नाथ महाराजांच्या पूर्वजांची समाधी पांडुरंगाच्या समोर आहे का नाही? म्हणजे त्यांना मंदिरात जाता आलं, यांना जाता आलं नाही. यांचा प्रत्येकाचा कदाचित वेगवेगळा प्रपंच असेल. गोरोबा काकांचा प्रपंच, ज्ञानोबारायांचा प्रपंच समान नव्हता ना महाराज? समान नव्हता. गोरोबा काकांचा प्रपंच आणि नरहरी सोनार महाराजांचा प्रपंच समान नव्हता ना. ते सोन्याचे दागिने घडवत होते, हे मातीचे भांडे घडवत होते. प्रपंच वेगवेगळा, एक नव्हता. गोरोबा काकांचा प्रपंच 2 बायकाचा होता, ज्ञानोबारायांना बायकोच नव्हती. काय करता सांगा? तुकोबारायांचा प्रपंच 2 बायकांचा होता, गोरोबा काकांचा प्रपंच 2 पत्न्यांचा होता, नाथ महाराजांचा प्रपंच 1 पत्नीचा होता, नामदेवरायांचा प्रपंच 1 पत्नीचा होता. या सगळ्यांचा प्रपंच समान आहे का मला सांगा? नाही. प्रत्येकाचा प्रपंच वेगळा आहे. पण मला सांगा, ज्ञानोबाराय आणि चोखोबारायांच्या परमार्थामध्ये नखा एवढं तरी अंतर आहे का? बोला. नाथ महाराजांचा प्रपंच, नामदेवरायांचा प्रपंच तिळमात्र तरी वेगळा आहे का? बोला. नाही. सगळ्यांचा परमार्थ एक आहे, कारण परमार्थ वस्तुतंत्र आहे, आणि प्रत्येकाचा प्रपंच वेगळा आहे, कारण प्रपंच हा पुरुषतंत्र आहे. ऐका, प्रत्येकाचा प्रपंच वेगळा, कारण तो पुरुषतंत्रानं चालतो. मी साधं उदाहरण तुम्हाला देतो, वेदांतातलं उदाहरण म्हणून देतो. 1-2 मिनिटं द्या फक्त मला. तासाभरात आवरतो, तुम्ही चिंता करू नका. आवरतो मी. विचार करा, 4 माणसं रस्त्यानं निघाली. वेदांतातलं प्रसिद्ध उदाहरण. 4 माणसं रस्त्यानं निघाली. चौघांनाही एक वेडी वाकडी दोरी पडलेली दिसली. प्रत्येकाला त्या दोरीवर वेगळा भ्रम होईल की नाही? एकाला वाटेल सर्प आहे, एकाला वाटेल फुलाची माळा पडली,
एकाला वाटेल कोणाचा तरी कमरेचा बेल्ट पडला, एकाला वाटलं पाण्याची रेषा आहे, एकाला वाटलं जमीन दुभंगली. प्रत्येकाचा भ्रम वेगळा असू शकतो की नाही? असू शकतो, मला काही म्हणायचं नाही. प्रत्येकाचा भ्रम वेगळा आहे, गोष्ट खरी. पण मंद अंधकारामध्ये, थोड्याशा अंधाऱ्या अवस्थेमध्ये त्यांना ती दोरी पडलेली दिसली. एकाला वाटलं अरे साप आहे, एकाला वाटलं जमीन दुभगली, एकाला वाटलं फुलाची माळा पडली, एकाला वाटलं अरे इथं काहीतरी पाण्याची रेषा पडलेली आहे. चौघांना 4 भ्रम झाले. आता तेवढ्यात साप 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 म्हणून ओरडल्याबरोबर तिकडून एक मनुष्य बत्ती घेऊन आला. बत्तीच्या प्रकाशामध्ये जेव्हा चौघांनी बघितलं तेव्हा त्यांना जे ज्ञान झालं ते ज्ञान चौघांना वेगवेगळं झालं का एक झालं? चौघांना एक झालं. लक्षात घ्या, ज्ञान होताना सगळ्यांना एक होतं आणि भ्रम होताना सगळ्यांना वेगवेगळे होतात. म्हणून प्रपंच सगळ्यांचा वेगळा आहे कारण भ्रम आहे, आणि परमार्थ सगळ्यांचा एक आहे कारण ज्ञान आहे. बोलतो आपल्याला मानवी जीवनामध्ये होणारी जी परिवर्तन आहेत ना, ही परिवर्तन प्रापंचिक परिवर्तन सहज घडत जातात. त्याच्याकरता फार प्रयत्न करावे लागत नाही. आता महाराज समोर आहेत, माझ्यापेक्षा मोठी मंडळी, आपण माझ्यापेक्षा वयानं, अधिकारानं, परमार्थ दृष्टीनं मोठी माणसं समोर आहेत. तुमच्या समोर हे उदाहरण मी देऊ नये, पण देण्याचं धाडस करतो. प्रपंचाला फार लागत नाही हो, गाढवालाही लेकर होतात. काय करता मला सांगा की? ढेकूण आहे की नाही? ढेकूण माहितीये? ढेकूण माहितीये ना? ते ढेकूण एका दिवसाला 1,00,000 अंडी देत. कोण? ढेकूण एका दिवसाला 1,00,000 अंडी देतं ढेकूण. त्याने म्हणावं आज संसार सुफल झाला की काय तुम्ही आम्ही संसाराची भाषा करतो महाराज. काय आपला संसार कुठे चालला, त्याच्याकरता आपण काय करतो? चालत नाही. पण माणसाला आपला परमार्थ परिपूर्ण करण्याकरता प्रयत्न करावे लागतात. माणसाचा परमार्थ प्रारब्धावर चालत नाही. बरं लक्षात घ्या, आपलं प्रारब्ध चांगलंय म्हणून ज्ञानोबराय भेटत नाही, आपलं प्रारब्ध चांगलंय म्हणून तुकोबराय भेटत नाही. 42 दिवसाचा निश्चक्र उपवास निळोबरायांना करावा लागला तेव्हा तुकोबराय भेटले. आपली काय कथा आहे महाराज? आपली काय कथा? प्रारब्धावर परमार्थ घडत नाही. परमार्थ घडतो तो 2च गोष्टीवर घडतो, एक श्रद्धा आणि दुसरं प्रयत्न. बस या 2 गोष्टीवर माणसाचा परमार्थ पूर्ण होत असतो. म्हणून मी कशा करता हे सांगतो, मला सांगायचा अमृत महोत्सव. ते 75 वर्षाचे झाले याच्यात नवल नाही. ते कोणी होतं? देवानी सगळ्यांचं वयोमान ठरवून दिलं. माणसाला उपनिषदाचा विचार केला तर माणसाचं आयुर्मान 120 आणि छांदोग्य उपनिषदाचा विचार केला तर 124 वर्षाचं माणसाचं आयुर्मान उपनिषद सांगतो. उपनिषद बोलतो. कलियुगातला सांगतो, बाकीचं नाही, द्वापार युगातलं नाही, कलियुगातलं सांगतो. कलियुगामध्ये छांदोग्य उपनिषदाने सांगितलं माणसाचं आयुर्मान तसं जर काटेकोर काढलं तर 124 वर्षाचं आहे. आता आपण मध्ये आपल्या नादात अडकतो म्हणून लवकर मरतो. त्याला उपनिषद काय करणार? आपले छंदच वेगळे, त्याच्यामुळे मरण लवकर. सोडून द्या, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. म्हणजे 75 वर्षाचं होणं हे कलियुगामध्ये नवलाचं नाही, पण 75 वर्ष जगताना आपण काय करत जगलो याच्यावर अमृत महोत्सव ठरतो. 75 ठरत नाही, हे 75 नाही, हा अमृत महोत्सव आहे महाराजांचा. का? कारण ही 75 वर्ष त्यांनी सहजासहजी काढली नाही. त्याच्याकरता वाढविले सुख, भक्ती, भाव, धर्म हे केलं ना त्याने. भक्ती, भाव, धर्म वाढवला. कुळाचार, नाम विठोबाचे कुळाचार वाढवला. विठोबाचं नाम समाजाच्या मनामध्ये जाऊन नेऊन पोचवलं. अखंड आपल्या घरादाराचा विचार न करता, आपल्या प्रपंचाचा विचार न करता, केवळ आणि केवळ समाजापर्यंत संतांची वाक्य पोचली पाहिजेत, भागवत पोचलं पाहिजे, भगवंताचा मनोदय गीतेच्या रूपातला पोचला पाहिजे, ज्ञानोबारांचं अंतःकरण समाजातल्या तळागाळापर्यंत पोचलं पाहिजे, तुकोबारांचे शब्द आपल्या मनामनात बिंबले पाहिजेत आणि भिनले पाहिजेत. याच्याकरता स्वजीवनाचा विचार न करणारा त्याचा अमृत महोत्सव आज संपन्न होतोय.
भगवंताचा आशीर्वाद आहे. घराणं सगळं भागवताचार्य या रूपात आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मी तुम्हाला महाराज सांगायला आलो नाही, माझ्यापेक्षा तुम्हाला चांगली माहिती आहे. रोज तुम्ही त्यांना भेटताय, त्यांचं जीवनचरित्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ज्या अमृत महोत्सवाचा विचार आपण करतो आहोत, तो अमृत शब्द शास्त्रामध्ये 2 अर्थानं विशेषत्वानं वापरला गेला. एक अमृत शब्दाचा अर्थ काय? न मरणार. हे न मरणार म्हणजे सामान्यत्वानं न मरणार नाही, कारण न मरणार या जगात काहीच नाही. अरे जे अमृत समुद्र मंथनातून वर आला ते सुद्धा मरणार आहे, तर आपण काय न मरणारे होऊ त्याच्या सेवनानं? ऐका ना, समुद्र मंथनातून जे अमृत प्राप्त झालं ते नंतर मग कप्तानं असुरांनी पळवलं, मग देवाने मोहिनी रूप धारण केलं, मग ते वाढण्या वगैरे वगैरे कथा जे आपल्याला माहिती आहे, ते अमृत सुद्धा आपल्याला अमर करत नाही, हे लक्षात घ्या. मी माझी भाषा नाही, ज्ञानोबा बोलतात. काळकुटाचे सहोदर मृत्यू भेडे प्याले अमर, देहाचे पुरंदर 14 जाती. ज्ञानोबारांची भाषा. जे काळकुटाचं सहोदर, काळकूट म्हणजे माहितीये विष, जे समुद्र मंथनातून अमृताच्या बरोबर बाहेर आले. आणि सहोदर शब्दाचा अर्थ काय? भाऊ. सहोदर शब्दाचा अर्थ आहे भाऊ. जे अमृत जे समुद्र मंथनातून वर आलं ना, ते अमृत विषाचा सख्खा भाऊ आहे. विषाचा सख्खा भाऊ ते अमृत म्हणजे. आणि दोघं भाऊ असतील तर कुठंतरी स्वभाव समान असेलच की नाही कुठंतरी. त्यामुळे काळकूटही मारणार आहे, हे अमृतही मारणार. म्हणून तुका आता किती प्रमाण देऊ? तुकाराम ज्ञानोबरांनी आपल्याला चिंतन सांगितलं. ज्ञानोबरांचं वचन ऐका आपण. पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची येऊ लागते माघारे, मृत्यूलोका. ज्ञानोबरांनी चिंतन केलं. ज्ञानोबरा हे बोलून दाखवतात. तुका म्हणे जाती पुण्यक्षये अधोगती, तुका म्हणे जाती पुण्यक्षये अधोगती. म्हणून पुण्य संपलं की इंद्राला सुद्धा माघारी यावं लागतं, जो नित्य अमृत पितो. मग आपल्याला थेंबर मिळालं तर काय फरक पडणार? विचार करा, आम्हाला ते अमृत मिळाल्याने आम्ही अमर होत नाही. कुठला इंद्र अमर झाला मला सांगा बरं? एवढं अमृत पिऊन कदाचित देह टिकला, बुद्धी टिकल याची शाश्वती देता? अमृत पिऊन देह टिकल मी मान्य करतो, चला अमृत आहे म्हणल्यावर आम्हाला अमर करल चला, पण आपली बुद्धी टिकल, आपली बुद्धी सात्विक राहील याची जबाबदारी अमृत घेईल का? मला सांगा, येईल का सांगा? अरे जो इंद्र नित्य अमृताचं प्राशन करतो, त्या इंद्राला सुद्धा सप्तऋषींपैकी एका ऋषीला लाथ मारायची बुद्धी झाली. काय चांगलं झालं मला सांगा? ज्ञानोबराय प्रमाण देऊन बोलतात अर्जुनाला, अर्जुना इतिहास तुला माहिती नाही? अरे नहुष स्वर्गाधिपती झाला, परी रहाटी भांबावला, त्याने भुजंगत्व पावला, लेणसी काही. ज्ञानोबराय अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तुला माहित नाही हे? अरे नहुष स्वर्गाधिपती झाला इंद्र, पण बुद्धी फिरली ना महाराज. हे अमृत म्हणण्याच्या योग्यतेचं नाही. मग अमृत काय? अमृत या जगतामध्ये अमृत ही जी संज्ञा आहे ना, ती फक्त 2च तत्वांना दिली जाते. एक ज्ञानाला अमृत म्हणतात आणि दुसरं भक्तीला अमृत म्हणतात. उपनिषदाने अमृतस्य वै पुत्रः अशी भाषा आपल्याला बोलून दाखवली. अमृत या शब्दाचा अर्थ आम्हाला अमृत करणार, म्हणजे आम्हाला न मरणार करणार. आम्ही ज्याच्याने मरत नाही असं जे आपल्याला करून देतं त्याला अमृत असं म्हणतात. आणि मरणाचा विचार जर केला तर देहपाताला मरण म्हणायला शास्त्र तयार नाही. देहपाताला मरण, मग अमृतत्व कशात आहे? देहपात जरी झालेला असला तरी लोकांच्या अंतःकरणामध्ये ज्याचं स्थान नित्य आदराचं राहिलेलं आहे तिथं अमृतत्व राहत असतं, हे लक्षात घ्या. या पालनकर घराण्याला देवाचा हा आशीर्वाद आहे की यांच्या घराण्यातल्या भागवत करणाऱ्या प्रत्येकाचं नाव समाजाच्या अंतःकरणात नित्यत्वानं कोरलं गेलं.
नित्यत्वानं. कारण अशा पद्धतीनं आपला देह टिकला याला महत्व नाही. मग महत्व कशाला आहे? तुकाराम महाराजांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर तुकाराम महाराज म्हणतात, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. त्यांचं कीर्तिमुख नारायण असतं असं ज्ञानोबा असं तुकोबाराय बोलून दाखवतात की नारायण कीर्तिमुख असणं म्हणजे काय. आपल्याला कीर्तिमुख असणं म्हणजे काय ठाऊक आहे का? मी सांगतो आपल्याला. आपण पुराण पहा. आपण भगवान शंकराच्या मंदिरात जातो की नाही, तेव्हा जाताना गाभाऱ्याचा जो उंबरठा असतो की नाही, उंबरठा, त्याच्या उंबरठ्याच्या मध्यभागी एका राक्षसाचं तोंड कोरलेलं असतं. बघितलंय तुम्ही? जीभ काढलेल्या, मिशा दात बाहेर आलेले, मिशा वाढलेल्या, अशा एका राक्षसाचं तोंड उंबरठ्यावर कोरलेलं असतं. त्या राक्षसाचं नाव आहे कीर्तिमुख. त्या राक्षसाचं नाव आहे कीर्तिमुख. त्याला उंबरठ्याला जागा. तर पुराणामध्ये त्याचा इतिहास आहे काय येते. त्या कीर्तिमुखाचं भगवान शंकराचं झालं युद्ध. ऐका, 1-2 मिनिटात सांगतो. 1 तासात संपवतो असं दर तासाला सांगत राहतो. ऐका ऐका ऐका. त्या कीर्तिमुखाचं शंकराचं झालं युद्ध. त्या युद्धामध्ये त्या कीर्तिमुखाचं युद्ध कौशल्य पाहून भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले. आणि प्रसन्न झाल्यावर त्याला युद्ध थांबवून त्याला सांगितलं, बाबा मी तुझ्यावर संतुष्ट आहे, काय वर मागायचं असेल तर मागून. आता त्यालाही आनंद वाटला. ते युद्ध थांबलं, आता मरायचंय आपल्याला. त्याने सांगितलं, देवा युद्ध का थांबवता? अरे तुमच्या हातून मरण आलं तर मला आयता मोक्ष मिळणार आहे. कशा करता युद्ध थांबवता मला जिवंत ठेवता, मोक्ष न देता? त्याच्यापेक्षा तुमच्या हातून मरण्याकरताच युद्ध चालू आहे, मारा मला. भगवान म्हणाले, नाही नाही, मी तुझ्या युद्ध या नैपुण्यावर संतुष्ट आहे, बोल तुला काय पाहिजे. मग मात्र तो सावध झाला आणि त्या कीर्तिमुखानं सांगितलं, मला वर देता? हो म्हणे, दिला. मागू? मागा. त्यांनी सांगितलं, काही नाही, माझी एकच इच्छा आहे, तुमच्याकडे येणारा भक्त तुमच्या आधी माझ्या पाया पडावं, बस, मला काही नको. तुमच्या आधी माझ्या पाया त्यांनी पडावं एवढी माझी इच्छा आहे, वर पूर्ण करा. भगवान शंकरांनी सांगितलं, ठीक आहे, माझ्या आधी तुझ्या पाया पडेल, हरकत नाही. नंदीच्या पाया माझ्या आधी पडतातच लोक येताना, तुझ्या पाया पडतील, एवढं काय. पण कशा करता? तो म्हणाला, सांगतो देव, तुम्ही तुमच्या आधी लोकांनी माझ्या पाया पडावं ही माझी जी इच्छा आहे ना, हा माझा स्वार्थ नाही देवा, हा माझा स्वार्थ नाही, हा माझा परमार्थ आहे. म्हणजे ह्याच्यात काय परमार्थ? देवाच्या आधी लोकांनी आपल्या पाया पडावं हा परमार्थ असतो का? कशा करता? तो म्हणाला, म्हणूनच सांगतो, तुमच्या आधी लोकांनी माझ्या पाया पडावं म्हणून मला तुमच्या उंबरठ्याला जागा द्या. भगवंतांनी सांगितलं, तथास्तु. पण कशा करता? त्यांनी सांगितलं, काही नाही देवा, मी तुमच्या उंबरठ्याला राहतो, तुमच्याकडे येणारा भक्त आधी माझ्या पाया पडण्याकरता उंबरठ्यावर वाकल का नाही? पाया पडण्याकरता आधी उंबरठ्यावर वाकेल, आणि उंबरठ्यावर तुमचा भक्त वाकला की त्याचा कान माझ्या तोंडाजवळ येईल, आणि त्याचा कान माझ्या तोंडाजवळ आला की त्याच्या कानात मी तुमचं महत्व सांगेन आणि त्याला हात सोडू. तुमचं महत्व कळून जो तुमच्या दर्शनाला येईल त्याला मोक्ष मिळेल. याला म्हणतात कीर्तिमुख म्हणून. तुकोबाराय बोलतात, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. अरे भगवान शंकराच्या उंबरठ्याला कीर्तिमुख म्हणून राक्षस आहे, तुकोबारायांच्या उंबरठ्याला कीर्तिमुख म्हणून नारायण बसला. विठ्ठल चिंतन केलं ना, ज्ञान ज्ञाने नेलिया, ज्ञाने कीर्तिमुखत्व केलिया. चंद्रवाद्या बघा ज्ञानेश्वरीचा आपण ज्ञानोबराय बोलून दाखवतात. म्हणून आपण अमृतत्वाला प्राप्त होणं याचा अर्थ काय हे लक्षात घ्या, हे लक्षात घ्या. तुका म्हणे का मरणेची सरे,
कीर्ती मागे, मरणेची सरे आणि कीर्ती मागे उरे, या दोन्ही गोष्टीला मिळून म्हणतात अमृत. अमृत अमृत म्हणजे काय आहे? अमृत म्हणजे न मरणारा नाही. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची आणि उत्तमची कीर्ती मागे उरे, या दोन्हीला मिळून म्हणतात अमृत होणं. अमृत होणं म्हणजे काय? मरणारा अमृत नाही, न मरणारा अमृत. आणि एका मरणेची सरे, याचं मरण सरणं हे अमृतत्व आहे. विठ्ठला विठ्ठला. आपण प्रमाण काय देतो? तो तुका म्हणे एका मरणेची सरे, कसं सरे? उत्तमची सरे. आणि कीर्ती मागे कोणती उरे? उत्तमची उरे कीर्ती. उत्तम शब्द दोन्हीकडे लावायचा. तुका म्हणे एका मरण्याची सरे, मरण सरावं, उत्तम सराव. मी गंमत म्हणून सांगत असतो, माणसाच्या मरण्याच्या दोनच पद्धती प्रशस्त आहेत महाराज. दोनच पद्धती. चांगलं मरण कशाला म्हणता येतं? दोनच पद्धतीने. एकतर माणसाने देवाचं नाव घेत मरावं, नाहीतर माणसाने देशाचं रक्षण करताना मरावं. दोनच मरण चांगली. तिसरं मरण नाही, तिसरं मरण नाही. दोनच मरण चांगली. एकतर देवाचं नाव घेत मरावं, नाहीतर देशाचं रक्षण करत मरावं. माणसाने मरावं तर या दोनच पद्धतीनं मरावं, नाहीतर त्या भानगडीत पडू नये. हो, मी आपल्याला खरं सांगतो, नाहीतर त्या भानगडीत पडू नये. मरणाच्या भानगडीतच पडू नये माणसाने. मरायचं तर दोन, पण हे मरण सरे, हे तुकोबारांचं म्हणणं आहे. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तम रीतीने सरे आणि उत्तम रीतीने मरण सरे, हे दोनच पद्धतीनं असतं. एक ज्ञानानं मरण सरतं आणि दुसरं भक्तीनं मरण सरत असतं. विठ्ठला विठ्ठला. आपल्याला नित्य ठेवतं. ज्याला परब्रह्म स्वरूपाचा यथार्थबोध झाला, तो नित्य स्वरूपाला प्राप्त झाला, म्हणून त्याला अमृत म्हणा, नाहीतर भक्तीला अमृत म्हणा. आपण नारद महर्षींचं भक्तिसूत्र काढा. या भक्तिसूत्रातलं तिसरं सूत्र डोळ्यासमोर आणा. तिसरं सूत्र नारद महर्षी आपल्याला सांगतात, अथातो भक्तिं व्याख्यास्यामः. पहिलं सूत्र. दुसऱ्या सूत्रामध्ये भक्तीची व्याख्या करताना नारद महर्षींनी आपल्याला सांगितलं, भक्ती म्हणजे काय? अरे भक्ती म्हणजे परमात्म स्वरूपाला आपण सन्निध राहणं, परमात्म्याची प्राप्ती आपल्याला होणं, वगैरे वगैरे. आणि त्याच्या पुढे सांगत असताना नारद महर्षींनी आपल्याला सांगितलं की भक्ती कशी आहे? अमृत रूपाची. भक्तीचा विचार करताना नारद महर्षींनी आपल्याला सांगितलं, सातु अस्मिन् परम प्रेमरूपा. अस्मिन् परम प्रेमरूपा. भगवंताबद्दलचं परम प्रेम म्हणजे भक्ती. आणि ही भक्ती कशी आहे? अमृत रूपाची. अमृत रूप आहे. आता अमृत रूप भक्ती आहे म्हणजे काय, याचा विचार आपण करा. ज्ञानोबारायने आपल्या सद्गुरूंचं वर्णन करताना अनुभवामृताच्या पहिल्या श्लोकामध्ये एक शब्द वापरला. त्या शब्दाचा उल्लेख करतो, थोडासा त्याचा अर्थ सांगतो आणि पुढे जातो. ज्ञानोबारायने आपल्या सद्गुरूंच्या संबंधानं, निवृत्तीनाथ महाराजांच्या संबंधानं अनुभवामृताच्या पहिल्या श्लोकामध्ये त्यांचं वर्णन केलं. कसे आहेत आमचे सद्गुरू? ज्ञानोबाराय बोलतात, यदक्षरमनाख्येयम आनंदम मज केवलम श्रीमन्निवृत्तीनाथ इति ख्यातम दैवतमाश्रये. ज्ञानोबाराय म्हणतात की आमचे बाकीचं सोडून द्या, अक्षर, अनाख्य, आनंद, अज, केवल, श्रीमन, निवृत्तीनाथ, हे सगळे शब्द परब्रह्मवाचक आहेत. पण या सगळ्या शब्दांनी ख्यात असा शब्द ज्ञानोबारायने वापरला. इति ख्यातम. ख्यात शब्दाचा अर्थ काय? ख्यात म्हणजे प्रसिद्ध. आणि प्रसिद्ध शब्दाचा अर्थ काय? रोज ज्याच्याबद्दल वर्तमानपत्रात बातम्या येतात तो प्रसिद्ध नाही. नाहीतर ज्यांच्याबद्दल रोज आहेत, आणि यांनी आज इकडं चोरी केली, इकडं दरोडा टाकला, रोजच आहे त्यांच्याबद्दल, त्यांना प्रसिद्ध म्हणत नाही. मग प्रसिद्ध कुणाला म्हणतात? ख्यात कुणाला म्हणतात? अगदी सरळ सांगायचं झालं तर ज्याच्या गुणाची आणि स्वरूपाची चर्चा उपनिषद करतात तो प्रसिद्ध. विठ्ठला
नचिकेत्याचा जो संवाद आहे त्या संवादामध्ये त्या यमाकडून जेव्हा वर प्राप्त करून घेतले गेले त्यावेळेला त्या दोघांच्या संवादामध्ये ही उदाहरणं किंवा हे विचार आपल्याला पाहायला सापडतात. एकच फक्त आपल्याला सांगून जातो, कारण सगळ्या अनेक श्लोकांचा शेवट अशाच पद्धतीनं त्यांनी केलाय. तिथं म्हणताना त्यांनी असं सांगितलं की बाबा त्या नचिकेत्याने यमाला मागताना जे मागितलं त्याच्यामध्ये ते 3 वर कसे 3 वर कसे मागितले, त्या 3 वरामध्ये काय मागितलं, कसं मागितलं हे सोडून द्या. पण त्याच्यामध्ये विचार असा आला, यदा सर्वे प्रविद्यन्ते हृदयस्थ इह ग्रंथयः अथ मर्त्यो अमृतो भवति एतानवधी अनुशासनम, अशा पद्धतीने विधान आलं. आता अथ मर्त्यो अमृतो भवति, मर्त्य असणारा अमृत स्वरूपाला प्राप्त होतो असं उपनिषदाचं म्हणणे आहे. एतानवधी अनुशासनम, यमाच्या संबंधानं बोलताना त्यांनी सांगितलं काय बाबा, यदा सर्वे प्रविद्यन्ते हृदयस्थ इह ग्रंथयः, इह ग्रंथयः याच्यावर भाष्य करताना जगद्गुरु शंकराचार्यांनी ही ग्रंथी दुसरी तिसरी कोणती नसून कामाची ग्रंथी आहे असा विचार बोलून दाखवला. आता हा विचार बोलून दाखवला म्हणजे अंतःकरणातला ज्याचा काम निवृत्त झाला, ज्याच्या अंतःकरणातला लोभ निवृत्त झाला, ज्याच्या अंतःकरणातलं सगळे विकार निवृत्त झाले, अथ मर्त्यो अमृतो भवति, तो अमृत स्वरूपाला प्राप्त होतो. आणि हाच विचार तुकोबारायांनी आपल्याला बोलून दाखवताना सांगितलं की त्यांच्या अंतःकरणामध्ये कोणताही विकार नसतो. हे महात्मे कसे आहेत याचा विचार सांगताना तुकोबाराय सांगतात की हे जे महात्मे आहेत, हे जे भक्त आहेत ते कसे आहेत. भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारोनी, आशा पाश निवारोनी गेले. यदा सर्वे प्रविद्यन्ते हृदयस्थे इह ग्रंथयः, परिणाम काय झाला, अथ मर्त्यो अमृतो भवति, तो अमृत स्वरूपाला प्राप्त झाला. आणि अशा स्वरूपाला जो प्राप्त होतो त्याचा अमृत महोत्सव होतो. विठ्ठल भक्तीचा विचार केला तर भक्ती सुद्धा आपल्याला अमृत स्वरूपाला प्राप्त करून देते. म्हणून ज्या स्वर्ग लोकामध्ये अमृत मिळतं तिथं देव संतुष्ट नाही, त्यांना सुद्धा मृत्यू लोकामध्ये यावं वाटतं. ते तुकोबारांनी बोलून दाखवलं की नाही. तिथले स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा कशा करतात, मृत्यूलोकी भावा जन्मामा. या मृत्यू लोकात काय बाबा, काय आहे सांगा, काही नाही, एकच आहे, नारायण नामे जीवनमुक्त. तुकोबाराय बोलतात इथं नारायण हे नाम आहे आणि नारायण या नामानं अमराला अमृतत्व जर प्राप्त होत असेल तर भगवंताचं नामस्मरण हेच खरं अमृत आहे. आणि असं नामस्मरण करणारा जो आहे त्याचा अमृत महोत्सव आहे. विठ्ठल महाराजांचा अमृत महोत्सव आपण मोठ्या आनंदानं संपन्न करतो. यांच्या परंपरेविषयी बोलायला माझ्याकडे शब्द नाही बरं का. ही सगळी परंपराच भागवताला समर्पित झालेली आहे. ही सगळी परंपराच, ही सगळी संत वाङ्मयाला समर्पित झालेली आहे. मी सगळ्यांनाच पाहत आलो, महाराजांना पाहत आलो, नारायण महाराजांना पाहतो आहे, सखाराम महाराजांना आता पाहतो आहे. हे सगळे जर बघितले तर हे लक्षात येतं की भागवताचा अभ्यास करणे, भागवतातला भाव लोकांपर्यंत पोहोचवणे, लोकांच्या अंतःकरणामध्ये भागवत अथवा संत वाङ्मयाच्या माध्यमातून परमात्म चरणाविषयी, संत वाक्याविषयी श्रद्धा उत्पन्न करणं, प्रेम उत्पन्न करणं, याच्याकरता हा परिवार समर्पित परिवार आहे. आणि त्यांच्यापैकी ज्येष्ठ असणारे हरिभक्तीपरायण श्रद्धेय वामन महाराज यांचा अमृत महोत्सव आपण संपन्न करतो. त्यांचं नावच वामन आहे, त्यांचं नावच वामन आहे. आता ते भागवतातल्या वामनाचा माझा अभ्यास नाही महाराज, मला कळत नाही त्यातलं, पण वामन शब्दाचा मी एवढ्याच अर्थ करतो की वामन म्हणजे त्यांचं मन वा म्हणण्यासारखं आहे, एवढंच मला कळतं. त्यांचं मन वा असं म्हणावं असं त्यांचं मन आहे. इतकं शुद्ध, इतकं चांगलं, इतकं मोकळं, मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न, लक्ष्मी तो आयशा नावे भाग्ये जावे जरी त्यांनी. ते तुकोबारायांनी अशा महात्म्यांच्या संबंधानं उच्चारलेलं विधान महाराजांकडे बघितलं की खरं वाटायला लागतं. त्यांचा आमचा ऋणानुबंध फार जुना आहे. खरं तर या ठिकाणी त्यांच्या आमंत्रणावरून किंवा सखाराम महाराजांच्या, नारायण महाराजांच्या आमंत्रणावरून येणं
ते मी माझं भाग्य समजतो, हे माझं सौभाग्य आहे, माझं भाग्य. आणि आमचे ऋणानुबंध आहेत हे जुने ऋणानुबंध आहेत असं मी म्हणण्याचं कारण असं आहे की या त्यांच्या अमृत महोत्सवात 2च कीर्तन आहेत आणि दोन्ही आमची आहेत. 2च कीर्तन आहेत. आज रात्री एक आहे, उद्या तीर्थस्वरूप महाराजांचे कीर्तन होणार आहे. 2च कीर्तन आहेत आणि दोन्हीच्या दोन्ही आमची आहेत. याचा अर्थ त्यांचं आमचं वेगळं नातं आहे की नाही? त्यांचं आमचे ऋणानुबंध वेगळे आहेत. नाहीतर अनेक कीर्तनकार आहेत, परिसरात आहेत, महाराष्ट्रात आहेत, मोठमोठे कीर्तनकार, विद्वान कीर्तनकार आहेत. पण त्यांना आम्हाला दोघांना बोलवावं वाटलं याच्यातच आमच्या घराण्यावरचं त्यांचं प्रेम आणि आम्ही दोघेही इथं येणार याच्यात आमचं त्यांच्यावरचं प्रेम हे सिद्ध होतं. त्यामुळं त्यांच्या सेवेकरता येणं झालं याला मी माझं सद्भाग्य समजतो. थोडीशी कीर्तनात आपण अभंग घेतलाय म्हणून अभंगाबद्दल बोललं पाहिजे, नाही तर हेच बोलत राहतो, मला काही अडचण नाही. पण आपण कीर्तनाला अभंग घेतलाय. त्या अभंगामध्ये तुकोबारायांनी संतांचं जे वर्णन केलंय ते वर्णन संतांचं कसं केलं, सगळा अभंग मला त्यांच्याकडे लावता येणं शक्य आहे. 4 चरणाचा अभंग आहे, मी 3.5 चरण त्यांच्याकडे लावणार. 3.5 बरं का, 3.5 चरण त्यांच्याकडे लावणार आहे, अर्ध चरण माझ्याकडे ठेवणार. ऐका, माझा अभंग सरळ आहे, सगळ्यांच्या पाठातला आहे. तुम्ही संत मायबाप कृपावंत त्यांच्याकडेच लावणार. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जडजीव त्यांच्याकडेच लावणार. वाढविले सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे त्यांच्याकडेच लावणार. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन त्यांच्याकडे लावणार. पण कायम मी पतित कीर्तिवानो हे माझ्याकडे ठेवून घेणार आहे. विठोबा तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये संतांचं वर्णन केलं. हे वर्णन तुकाराम महाराजांनी केलं ते वेगवेगळ्या पद्धतीनं केलं, कारण संतांचं वर्णन करताना माणसाचं अंतःकरण भरून पावत नाही, भक्ताचं अंतःकरण भरून पावत नाही. संत वर्णन कशा करता करावी लागतात, तुकोबारायांनी का केली, ज्ञानोबारायांनी का केली, नाथ महाराज नामदेवरायांनी संतांनी का केली याच्याबद्दलचा विस्तारपूर्वक विचार सांगायला आत्ता माझ्याजवळ वेळ नसला तरी सुद्धा संतांची वर्णन म्हणून तुकाराम महाराजांनी जी विधानं केली त्या विधानामध्ये तुकाराम महाराज मी काय वर्णन करू, काय सांगू आता, असे जे शब्द वापरतात ना त्या सगळ्या शब्दातून तुकोबारायांचं मन सुद्धा या वर्णनाने भरत नाही. हे तुकोबारायांनी आपल्याला सिद्ध करून दिलंय. काही त्यांच्याबद्दल आपल्याला बोलता येत नाही. काय
असे जे शब्द तुकाराम महाराज वापरतात, संतांचं वर्णन शब्दानं करता येत नसतं. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचं काम नाही, संतांचा महिमा तो बहुदुर्गम. शाब्दिकाचे काम नाही येते, बहुदुदड जरी झाली म्हैस गाय तरी काय होईल कामधेनू. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. हे तुकाराम महाराजांचं बोलणं बघितलं तर शब्दानं संतांचं वर्णन करता येत नाही. काय आहे, वेदांतामध्ये किंवा संत वाङ्मयाचा विचार जर केला तर 5 तत्वांच्या बाबतीत अनिर्वचनीयता सांगितली गेली, बरं का. आणि या 5 तत्वांच्या बाबतीत जी अनिर्वचनीयता सांगितली गेली, त्या प्रत्येक तत्वाची अनिर्वचनीयता ही वेगवेगळ्या कारणाने सांगितली गेली. आपण संत वाङ्मय पहा, आपण वेदांत पहा, सगळंच मला लांब बोलायचं नाही, पण थोडक्या शब्दात जर सांगायचं झालं तर 5 गोष्टी अनिर्वचनीय म्हणून आपल्याकडे सांगितल्या गेल्या. त्याच्यातलं एक आहे ब्रह्मतत्व, दुसरी आहे माया, तिसरी आहे त्रिपुटी, चौथी आहे भक्ती आणि 5वी आहेत संत. यांचं वर्णन कधीच करता येत नाही. परमात्म्याचं वर्णन का करता येत नाही? कारण परमात्मा वाचेच्या पलीकडे येतो, वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. परमात्मा अवांग मनस गोचर आहे, वाचेच्या पलीकडे, मनाच्या पलीकडे. तुकोबाराय म्हणून म्हणतात, मन वाचातीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केले. तुकाराम महाराज त्याला वाचेच्या अतीत, मनाच्या अतीत म्हणतात आणि वाचातीत पर्यंत पोचत नाही. हे परमात्म्याचं अवांग मनस गोचरत्व, परमात्म्याची अनिर्वचनीयता आपल्याला सिद्ध करून देतं. दुसरी माया अनिर्वचनीय आहे. माया अनिर्वचनीय का म्हणायची? खरी म्हणता येत नाही, खोटी म्हणता येत नाही, सदसद विलक्षणत्व तिच्या ठिकाणी असल्यामुळे मायेला अनिर्वचनीय म्हणावं लागतं. जगद्गुरु शंकराचार्याने ह्याच्यामध्ये विवेक चूडामणीमध्ये मायेचं वर्णन करताना 2 श्लोकामध्ये त्या मायेची अनिर्वचनीयता आपल्याला बोलून दाखवली. अव्यक्त नामनी परमेश शक्ती, अनादि अविद्या त्रिगुणात्मिका परा, कार्य अनुमेया सुधीयैव माया, यया जगत सर्वम इदं प्रसूयते. कशी आहे बाबा ही माया? संगाप्य संगाप्य उभयात्मिकानो, नंगाप्य नंगाप्य उभयात्मिकानो. याच्यामध्ये आचार्यांनी शेवटी विचार सांगताना सांगितलं की माया कशी आहे? महद्भूता अनिर्वचनीय रूपा. ही अनिर्वचनीय रूप अशी माया आहे. सांगाप्य नंगाप्य उभयात्मिकानो, भिन्नाप्य भिन्नाप्य उभयात्मिकानो असं म्हणत तिला अनिर्वचनीयत्व दिलं. हे अनिर्वचनीयत्व सदसद विलक्षणत्व तिच्या ठिकाणी आहे, म्हणून माया अनिर्वचनीय. म्हटलं तर नाही, आणि नाही म्हणावं तर परिणाम भोगावा लागतो. ज्ञानोबारांनी म्हटलंय, नाही म्हणू जाईजे तव विश्वाकार्य देखीजे, विश्वाईसे म्हणजे तरी ते माया. ज्ञानोबारांनी मायेचं लक्षण सांगताना हे लक्षण सांगितलं की माया खरंही म्हणता येत नाही, खोटंही म्हणता येत नाही. मला सांगा, स्वप्नामध्ये जर तुम्हाला, मी एक उदाहरण म्हणून सांगतो आपल्याला, स्वप्नामध्ये तुम्हाला वाघ दिसला, ऐका, स्वप्नामध्ये एक माणूस शिकारीला गेला, त्याला शिकार स्वप्नात, बरं जागेपणी नाही, स्वप्न पडलं, झोपला होता, स्वप्न पडलं, स्वप्नात शिकारीला गेल्यानंतर त्याला वाटलं काहीतरी एखादा पक्षी मिळेल, ससा मिळेल, म्हणून आत गेला. तेवढ्यात एका झाडासमोरून अचानक वाघच त्याच्या समोरून उभा राहिला स्वप्नात. हे सगळं स्वप्नात चाललंय बरं, हे तुम्ही जागे राहून ऐका, स्वप्नात ऐकू नका, हे जागे राहून ऐका, हे सगळं स्वप्नात चाललं. स्वप्नामध्ये शिकारीला गेला, स्वप्नात अचानक वाघ दिसला, आणि वाघ दिसल्याबरोबर हातातली बंदूक निसटून गेली ना महाराज, घाबरून गेला. वाघ बघितल्याबरोबर थरथर कापायला लागले हातपाय, तिथून पळून यायला लागला. पळता पळता वाघ मागे लागला. एका, आता वाघाचं पळणं माणसाचं पळणं काय स्पर्धा आहे का? वाघाने त्याला गाठलं, त्याला पंजा मारला, त्याला पाडलं, त्याच्या छातीवर पाय ठेवून वाघ उभा राहिला. कुठं? स्वप्नात. हे विसरू नका, स्वप्नात छातीवर पाय ठेवून वाघ उभा राहिला. आता त्याला त्याच्या नरड्याचा घोट घेणार. एवढ्यात त्याला वाटलं, बस आता काही आपण मेलो, हा मृत्यू आहे, आपण मरणार, शेवटचा प्रयत्न करावा. म्हणून एकदम ओरडायला लागला, मेलो, वाचवा, मेलो. बायको स्वयंपाक घरात काम करत होती, हा झोपला होता आतल्या खोलीत.
बायको स्वयंपाक घरात काम करत होती, तिच्या कामावर गेलं, मेलो मेलो. अरे ती धावत आली हातातलं काम टाकून, काय झालं काय झालं काय झालं. त्यांना उठवलं, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सगळा, उठा बाबा उठा उठा. काय झालं हो, ओरडला का तुम्ही, काय झालं तुम्हाला, काय स्वप्न बिकून पडलं का. मग उठून बसला, बघितलं आजूबाजूला, अरे आपलं घर आहे, आपल्या पलंगावर आपण आहोत, बायको समोर आहे. आता वाघाची काय ताकद आहे समोर यायची, बायको समोर आहे, आता वाघ समोर येईल काय, वाघ खाईल काय, बायको समोर असताना वाघाची ताकद आहे काय. मग त्याला बरं वाटलं, तो म्हणला आता काही हरकत नाही. मग बायकोने विचारलं काय झालं, म्हणला काय घाबरलो होतोय बघ अंग. बघितलं तर सगळं अंग घामानं चिंब झालेलं. माझा दृष्टांत संपला. मला सांगा, स्वप्नातला वाघ जाग झाल्यावर खरा का खोटा. स्वप्नात ऐका, पुन्हा वाक्य ऐका, स्वप्नातला वाघ जाग झाल्यावर खरा का खोटा. जाग झाल्यावर खोटा ना, खोटा. मग स्वप्नातला वाघ जर खोटा तर अंगाला आलेला घाम का खरा. अंगाला आलेला घाम का, वाघ खोटा ना, खोटा. मग घाम कसा पाहिजे, खोटा पाहिजे. घाम खोटा का खरा, घाम खरा. म्हणूनच मायेला अनिर्वचनीय म्हणायला गेलं तर खरी नाही, पण परिणाम म्हणाल तर ती आपल्याला आपल्या व्यावहारिक सत्तेतला दाखवून देत असेल तर त्या मायेला आपल्याला अनिर्वचनीय म्हणावं लागतं. त्रिपुटी अनिर्वचनीय आहे, तिच्याबद्दल बोलता येत नाही. भक्ती अनिर्वचनीय आहे. का अनिर्वचनीय आहे, कारण नारद महर्षींनी भक्तीबद्दल बोलताना सांगितलं, गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षण वर्धमानम. अशी भक्ती असल्यामुळे तिच्याबद्दल निश्चित बोलता येत नाही. आणि पाचवं तत्व सांगितलं, संत अनिर्वचनीय आहे. का अनिर्वचनीय, कारण यांच्या हे काही शब्दाच्या पलीकडे, हे वाचेच्या पलीकडे. संत म्हणजे सदसद विलक्षण आहेत, संत म्हणजे त्रिपुटी सारखे आहेत, संत म्हणजे नित्य वृद्धमान होणारे. असा संत शब्दाचा विचार करून चालत नाही. मग संत अनिर्वचनीय का, संतांचं किती वर्णन केलं तरी मनाला समाधान प्राप्त होत नाही, म्हणून संत अनिर्वचनीय आहेत. ज्ञानोबरांचं किती वर्णन केलं म्हणजे मनाला समाधान आहे सांगा. आपण तुकोबारांचं किती वर्णन केलं म्हणजे मनाला समाधान नाही. महाराज, आपण थकून मरून जाऊ पण संतांचे गुण संपायचे नाहीत. म्हणून कालिदासाने एके ठिकाणी चिंतन करताना म्हटलंय, महिमानं यत् उत्कीर्त्य तव संह्रियते वचः श्रमेण तद अशक्यावा गुणानाम न यत्तया. ज्ञानोबा कालिदास बोलताना हे बोलतात, संतांच्या संबंधात आलेलं विधान आहे. महिमानं यत् उत्कीर्त्य तव संह्रियते वचः, कशामुळं, श्रमेण तद शक्यावा न गुणानाम यत्तया. त्यांचे गुण संपले म्हणून आमची वाणी थांबत नाही, आमच्या वाणीतली ताकद संपते म्हणून आमची वाणी थांबते. कारण त्यांचं वर्णन करता करता आमची वाणी बंद पडायची वेळ येते. वाणी बंद पडते पण मनाचं समाधान होत नसतं, म्हणून संतांना अनिर्वचनीय म्हणा. मग अनिर्वचनीय जर संत आहे, संतांचं वर्णनच करता येत नाही तर मग जगाला संत कळणार कसे सांगा ना. तुकोबारांनी संत सांगितले नाहीत, जगाला संत कळणार नाहीत. नाथ महाराजांनी ज्ञानोबाराय सांगितले नाहीत, जगाला ज्ञानोबाराय कळणार नाहीत. कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा आहे नाथ महाराजांनी सांगावं, तेव्हा ज्ञानोबाराय म्हणजे कैवल्याचा पुतळा हे जगाला कळतं. अरे तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे हे नामदेवरायांनी सांगावं, तेव्हा ज्ञानोबाराय जगाला कळणार, तोपर्यंत कळणार नाही. ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथ महाराज जगाला सांगावे तरच निवृत्तीनाथ महाराज जगाला कळणार, नाहीतर कळणार नाही. लक्षात घ्या मी का बोलतो ते. याचा अर्थ संत जर अनिर्वचनीय आहे तर जगाला सांगता येणार नाही. म्हणून अनिर्वचनीय असले तरी सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, वेगवेगळ्या पद्धतीने संत सांगितले पाहिजेत. म्हणून तुकोबाराय संतांच्या वर्णनाकडे प्रवृत्त होतात. धावता विचार प्रत्येक चरणाचा सांगणार आहे. तुकाराम महाराजांनी आपल्याला संतांचं वर्णन करून सांगितलं, पण संत वर्णनाच्या पलीकडे त्यांनी केलेले वर्णन आपल्याला कळत नाही. मग लोकांना संत कळायचे असतील तर काय करावं लागतं, त्याच्याकरता वेदांतामध्ये आणि साहित्यशास्त्रामध्ये एक युक्ती आपल्याला सांगितलेली दिसून येते. काय युक्ती आहे, वेदांतात आपल्याला जर ज्ञान होत नसेल तर त्याच्याकरता उपमान प्रमाणाची योजना केली गेली, आणि साहित्यशास्त्रामध्ये आपल्याला जर कळत नसेल तर अलंकाराची योजना केली गेली. विठ्ठला संत कळणार नाही. मग काय करा, यांना दृष्टांतानं
दृष्टांतानं सांगितलं पाहिजे, कारण दृष्टांताने सांगितलं तरच जगाला कळतं, नाहीतर कळत नाही. महाराज, माणूस एखाद्या माणसाचं वर्णन केलं, माणूस फार मोठा, मोठा कळला, पण किती मोठा सांगा ना. नाही हो, फारच मोठा. ते कळलं ना, फारच मोठा. किती मोठा सांगा ना. नाही, लईच मोठा. होय हो, लईच मोठा, पण किती मोठा सांगा ना. नाही, काही सांगताच येत नाही इतका मोठा. पण काहीतरी सांगा ना. मग त्याच्याबद्दल सांगावं लागतं. समुद्रासारखा मग काहीतरी कळलं बाबा. काहीतरी दृष्टांत द्यावा तर आपल्याला कळतं, नाहीतर आपल्याला कळत नाही. आणि दृष्टांत देण्याच्या बाबतीत संतांचा हात कोणी धरणार नाही महाराज. ज्ञानोबरायांचा हात दृष्टांत देण्याच्या बाबतीत कोणी धरू शकत नाही. मी आपल्याला थोडस अभिनिवेशाने बोलतो असं वाटेल, पण वाटू द्या. काही जरी प्रौढीवाद असेल माझा, असू द्या, पण तरी सुद्धा ऐका. ज्ञानोबरायांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत, बरं आजपर्यंत जे वाङ्मय निर्माण झालं, त्या वाङ्मयातला कोणताही दृष्टांत तुम्ही काढून आणा, मी त्याचं मूळ तुम्हाला ज्ञानेश्वरीत शोधून दाखवतो. अरे ज्ञानोबरायांनी जेवढे दृष्टांत दिले तेवढे कुणी दिलेच नाहीत महाराज, कुणी दिले नाही. दृष्टांत देण्याच्या बाबतीत ज्ञानोबरायांचा हात कोणी धरत नाही. वक्ता कसा असावा? दृष्टांत कुशलो धीर. वक्ता कार्यते निस्पृह. भागवत बोलताना कसा असावा बाबा? हा वक्ता जो पाहिजे तो अनेक धर्म विभ्रांता स्त्रैणा पाखंडवादिना शुकशास्त्र गतोच्चारे त्याजास्त यदि पंडिता. हे भागवतानी जसं सांगितलं ना, तसं कसा असावा? विरक्तो वैष्णवो विप्रो वेदशास्त्र विशुद्धीकृत दृष्टांत कुशलो धीर. वक्ता कार्यते निस्पृह. भागवताने आपल्याला सांगितलं वक्ता असा असावा. ज्ञानोबराय ज्या पद्धतीचे दृष्टांत देतात, तुकोबाराय, नाथ महाराज, नामदेवराय ज्या पद्धतीचे दृष्टांत देतात, जगाच्या पाठीवर तसे दृष्टांत तुम्हाला कोणी देऊ शकत नाही. म्हणून मी म्हटलं ज्ञानोबरायांचा हात कोणी धरू शकत नाही. आपण म्हणतो सोडून द्या, ज्ञानोबरायांनी स्वतःने हे सांगितलंय. हरिपाठात चला, तपे विण दैवत. ऐका, माझं माझ्या बरोबर म्हणा पाहिजे तर, तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त भुजे विण हित कोण सांगे, कोण सांगे असा प्रश्न पडला ना. मग ज्ञानोबराय म्हणाले कोणी न सांगे ना, मग ज्ञानदेव सांगे. कसं सांगे? दृष्टांताची मात करून सांगे. ज्ञानोबराय आपल्याला जगात जे कोणी सांगू शकत नाही ते सांगतात, आणि ते दृष्टांतानं जर सांगत असतील तर दृष्टांत दिल्यानंतर समाजाला कळतं, पटतं. निदान दृष्टांत दिल्यानंतर उपमान उपमेयाचा संबंध, त्यांची तुलना तरी म्हणा, त्यांची एकरूपता तरी म्हणा, कोणताही अलंकार, उत्प्रेक्ष असेल, रूपक असेल, उपमा असेल, कुठला अपन्नती असेल, जो काही अलंकार असेल, त्या अलंकाराची योजना करून जर आपल्याला संतांना पटवून देता आलं तर तसं पटवून देता येईल. म्हणून तुकाराम महाराजांनी संत सांगता येत नाहीत ना, मग अलंकारिक भाषेमध्ये कुणाचा तरी विचार करून त्यांना त्या संत पटवून द्या. मग कुणाचा विचार करता येईल? तुकोबारांनी त्याच्याकरता दृष्टांत दिला. तो चंदनाचा दृष्टांत दिला अभंगाच्या शेवटी. तुका
केलं. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन. तुम्ही संतजन कसे चंदनासारखे आहेत असं तुकोबाराय म्हणतात, असा या चरणाचा अर्थ नाही, हे लक्षात घ्या. तुकोबाराय संतांना चंदन म्हणत नाहीत. इतर अभंगामध्ये म्हणत असतील चंदनाचे हात पाय हे चंदन परिसार आहे हे न कोणी अंग वगैरे वगैरे अभंगामध्ये आहे, नाही असं नाही. पण प्रस्तुत अभंगाचा विचार केला तर तुकोबाराय संतांना चंदन म्हणत नाहीत. का? कारण त्या अभंगावर चिंतन आपण नेहमी ऐकतो. चंदनाच्या ठिकाणी एवढं दोष असतात, चंदन त्या बांबूला सुवास देत नाही, चंदनाच्या बुडाला सर्पाची वस्ती असते वगैरे वगैरे तुकोबाराय बोलतात ना. हे दोष संतांकडे येऊ नयेत. मग चंदनाचे म्हणून परिसा नाही हे न कोणी अंग वगैरे वगैरे. आपण आता मला त्या अभंगावर नाही कीर्तन करायचं, माझा अभंग वेगळा आहे. तुका म्हणे गुण चंदनाची अंगी. तुकाराम महाराज या अभंगामध्ये संतांना चंदन म्हणत नाहीत. मग तुलना कशाची आहे? तुकाराम महाराज तुलना करतात. तुका म्हणे गुण चंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी. चंदनाची तुलना नाही, चंदनाच्या ठिकाणी असणाऱ्या गुणाची तुलना केली गेली. वस्तूची तुलना करणं वेगळं आणि वस्तूच्या ठिकाणी असणाऱ्या गुणांची तुलना करणं वेगळं. कारण दोष वस्तूच्या ठिकाणी राहतात, गुणांच्या ठिकाणी दोष राहिले तर त्यांच्या मधला विरोधाभास आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. गुणांच्या ठिकाणी दोष राहू शकत नाही, दोषाच्या ठिकाणी गुण राहू शकत नाही. गुण आणि दोष यांच्यामध्ये आपापतः संपूर्ण विरोध आहे आणि अत्यंत विरोधी असणारी दोन तत्व एका कालामध्ये एका अधिष्ठानावर राहत नाही, असा वेदांताचा अबाधित नियम आहे. त्यामुळे चंदनाच्या ठिकाणी दोष राहू शकतात. चंदन बांबूला सुवास देत नाही, दोष आहे. चंदनाच्या बुडाला सर्पाची वस्ती, दोष आहे. पण चंदनाच्या गुणात कोणता दोष आहे दाखवा बरं. चंदन सगळ्यांना सुगंध देतो, दोष आहे? नाही. म्हणजे ज्या गुणांच्या ठिकाणी कुठलाही दोष नसतो अशी निर्दुष्टता ज्या गुणांच्या ठिकाणी आहे त्या गुणांची तुलना तुकोबाराय संतांबरोबर करतात. ही चंदनाची तुलना नाही, चंदनाच्या गुणाची तुलना आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन. तुलना केल्याने काय होतं? तुकोबारायांनी संतांचं केलेलं हे तुलनात्मक वर्णन आहे. वर्णनाचा हा एक प्रकार आहे. या अभंगामध्ये तुकोबारायांनी संतांची 4 पद्धतीनं वर्णन केली आहे. त्याच्यातला पहिला प्रकार तुलनात्मक वर्णनाचा आपल्याला शेवटच्या चरणामध्ये दिसतो. तुलनात्मक वर्णनाने काय होतं? तुलनात्मक वर्णनाने प्रवृत्ती निर्माण होत असते बरं का. एखाद्या विद्यार्थ्याची दुसऱ्या विद्यार्थ्याबरोबर तुलना केली, बघ त्याला 90% पडले, त्याला 95% पडले आणि तुला 80% पडले, बरोबर आहे का? हे अरे तो तुझ्या बरोबरीच आहे, तुझ्यापेक्षा जास्त खेळतो आणि तरी त्याला जास्त मार्क पडले. मग याला वाटतं अरे नाही आपण अभ्यास केला पाहिजे. अभ्यासाकडे प्रवृत्ती होण्याकरता तुलना केली जाते. तुलनेनं काय होतं? प्रवृत्ती वाढते. संतांकडे आपली प्रवृत्ती वाढावी याच्याकरता तुलनात्मक वर्णन तुकोबाराय करतात. पण नुसती प्रवृत्ती वाढून चालत नाही, त्यांच्याबद्दल श्रद्धा निर्माण झाली पाहिजे. मग श्रद्धा कशाने निर्माण होते? श्रद्धा होते कर्तृत्व वर्णनाने. म्हणून नंतरच्या 2 चरणामध्ये वाढविले सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे आणि अवतार तुम्हा धरा या कारण उद्धरावे जन जड जीव, या 2 चरणामध्ये तुकोबारायांनी संतांचं कर्तृत्व वर्णन केलेलं आहे. विठ्ठला धावता विचार सांगणार आहे मी. गुणात्मक वर्णन पहिल्यांदा केलं कशा करता? प्रवृत्ती वाढावी म्हणून. नुसती प्रवृत्ती चालत नाही. अहो ज्ञानोबारायांना त्रास देणाऱ्या लोकांची सुद्धा ज्ञानोबारायांकडे प्रवृत्ती होतीच की होती ना, पण तशी प्रवृत्ती चालत नाही. श्रद्धायुक्त प्रवृत्ती पाहिजे. मग प्रवृत्ती जर गुणात्मक वर्णनाने होत असेल तर आपल्याला श्रद्धा निर्माण होते, ती कर्तृत्वानं निर्माण होते. मग त्यांचं कर्तृत्व सांगा, काय कर्तृत्व आहे? त्यांचं कर्तृत्व फार मोठं. वाढविले सुख भक्ती भाव धर्म. काय काय वाढवलं संतांनी? सुख वाढवलं, भक्ती वाढवली, भाव वाढवला, धर्म वाढवला, कुळाचार वाढवला आणि विठोबाचं नाम सुद्धा संतांनी आपल्यासाठी म्हणून वाढवून आपल्या हातामध्ये दिलं. हे संतांचं आपल्या दृष्टीनं केलेलं कर्तृत्व आहे, हे लक्षात घ्या. त्यांनी हे केलं. तुकोबारायांनी काय केलं? हेच केलं. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला, है ना. तुकाराम महाराजांनी काय केलं? हरिभक्तीचा महिमा वाढविला. वाढविले सुख भक्ती भाव धर्म, हेच काम तुकोबारायांनी केलं. हे त्यांचं कर्तृत्व आहे. अवतार
उद्धार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव यांच्या उद्धाराकरता संत महात्मे अवताराला येतात. हे संतांचं कर्तृत्व आहे आणि हे कर्तृत्व देवापेक्षाही मोठं आहे हे लक्षात घ्या. देव आपल्याला सुख देईल पण वाढतं सुख देणार नाही. देव आपल्याला भक्ती कदाचित देईल, कदाचित म्हणतो देईलच याची शाश्वती नाही. मुक्तीम ददाती करहिचित स्म न भक्ती योगम भागवतांनी बोलून दाखवलं ना. परमात्मा भक्ती सहजासहजी देत नाही पण दिली तरी वाढती भक्ती देत नाही. भाव परमात्मा देईल पण वाढता भाव देणार नाही. हे सगळं संत महात्मे करून देतात. परमात्म्यापेक्षा त्यांचं कर्तृत्व वेगळं आहे. परमात्म्याचा अवतार होतो पण उद्धरावे जन जड जीव यांच्या करता होत नाही. मग कुणा करता होतो? परमात्म्याचा अवतार ठरलेला आहे. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. संपलं. परमात्म्याच्या अवताराच्या मर्यादा इतक्याच आहे. सज्जनाचं रक्षण आणि दुष्टांचं निर्दलन. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. संपलं देवाचं कर्तृत्व. एक तो भक्ताला पायाजवळ राखतो आणि दुर्जनांना मारतो. सज्जनांचं रक्षण करतो, दुर्जनांचा नाश करतो. हे भगवंताचं कर्तृत्व. पण मी आपल्याला असं विचारतो की भक्तांचं रक्षण आणि दुर्जनांचा नाश परमात्मा करतो. या जगात फक्त सज्जन आणि दुर्जन दोनच वर्ग आहेत का? तिसरा वर्गच नाही का? मला सांगा बरं. या जगात फक्त सज्जन आणि दुर्जन दोनच वर्ग आहेत का? सांगा बरं. असं होत नाही. बरं मी सोपं विचारतो, जाऊ द्या. जगातले सगळे सज्जनच आहेत का? मग सगळेच दुर्जन असतील? अरे तुम्ही दोन्हीकडे नाही म्हणता. बरं जाऊ द्या, तेही सोडून द्या. अजून सोपं. आपल्यापैकी सज्जन कोण? हात वर करा बरं. आपलं गंमत म्हणून विचार. कीर्तनकारा सकट तुम्हाला वाईटच वाटायला नको. सज्जन कोण आहे? हात वर करा. कोण करत नाही हो, कोण करत नाही. कारण आपलं आपल्याला माहिती टेबला खालून किती पाणी वाहून गेलं. कशाला आपण हात वर करतो? कशा करता आपण? बर जाऊ द्या. सज्जन काही का नसं नका कोण म्हणत नाही. सज्जन खरा हात वर कर. जाऊ द्या, सोडून द्या. मी दुसरं बोलतो. सज्जन हात वर करत नाही ना. बरं मग आपल्यापैकी दुर्जन कोण? हात वर करा. दुर्जन दुर्जन उगी खोटं खोटं मला काय मी हे असलं सांगू नका. ते तसली नम्रता मला सांगू नका. ही नम्रता नाही, हा नम्रीपणा आहे. ते तसलं मला सांगू नका. तसलं नाही. दुर्जन खरा दुर्जन. ज्ञानेश्वरी वाचता की नाही? दुर्जन ज्ञानेश्वरी वाचेल का? तुम्हाला हरिपाठ येतो की नाही? येतो. दुर्जनाला हरिपाठ येतो का? तुम्ही दुर्जन आहात का? नाही. दुर्जन म्हणूनही कोणी हात वर करत नाही. सज्जन कोण आहे? हात वर करत नाही. दुर्जन कोण आहे? हात वर करत. अडचण काय झाली माहितीये का? तुम्हाला सज्जन म्हणून घ्यायचं धाडस नाही, दुर्जन म्हणून घ्यायची लाज वाटेल. अडचण का? दुसरं काही नाही. सज्जन म्हणून घ्यायचं. आता आम्ही काही दुर्जन आहोत का? कीर्तनाला आलो ना. आम्ही काही दुर्जन आहोत का? अहो गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे महाराज. आळंदी पंढरपूर देहूची वारी चुकली नाही, पैठणची वारी चुकली नाही, तेरची वारी चुकली नाही आतापर्यंत आमची. एकादशीचं व्रत मोडलं नाही आतापर्यंत कधी. हरिपाठ चुकला नाही आमचा. आणि तुम्ही आम्हाला दुर्जन. मी दुर्जन म्हणत नाहीये. आम्हाला गळ्यात तुळशीची माळ आहे, आळंदी पंढरपूरची वारी करतो, हे आमच्या सज्जनतेचं लक्षण आहे. मान्य आहे ना? मान्य आहे. पण ज्या आळंदी पंढरपूरला आमची सज्जनता सिद्ध करायला आम्ही चाललो तिथं वय झालेलं नसताना अर्ध्या तिकिटात जातो, हे कोणत्या सज्जनतेचं लक्षण हो? ते तरी एकदा सांगा मला. कोणती सज्जनता? वारकऱ्यांनी तरी खोटं वागू नये. सज्जन म्हणून घेणाऱ्यांनी तरी दुर्जनासारखं वागू नये. पण आपण सज्जन का दुर्जन? आपण दोन्हीच्या मध्ये आहोत महाराज. जीवदशा एक विचार स्वीकारत नाही. जीवदशा नेहमी दोलायमान राहते. लक्षात घ्या. जीवदशेचं व्यावर्तक आहे. जीवदशा एका निश्चित सिद्धांतावर कधी आरूढ होत नाही. जी दोलायमान असते ती जीवदशा. इकडंही नाही तिकडंही नाही, दोन्हीच्या मध्ये ती जीवदशा. हो. धड चेतन नाही, धड जड नाही. शरीराचं जडत्व आणि आत्म्याचं चेतनत्व मिळून जीवदशा. पूर्ण ज्ञान म्हणजे जीव नाही, पूर्ण अज्ञान म्हणजे जीव नाही. ज्ञान आणि अज्ञानाच्या संधीत सापडलेला त्याला जीव म्हणतात. जीवदशा ही दोलायमान असते. आपण मधल्या अवस्थेत अडकलो. आणि परमात्मा काय म्हणतो? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. आपण सज्जनही नाही, दुर्जनही नाही. देवाला अजून आपला पत्ताच नाही. आपण मध्ये अडकलेले. देव म्हणतो मी सज्जना करता येतो, नाहीतर दुर्जना करता येतो.
कसा आहे? अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू. तुकोबाराय स्वतःला पतित म्हणून घेतात. तुकोबाराय पतित आहेत नाही महाराज, पण तुकाराम महाराजांची अत्यंतिक नम्रता तुकाराम महाराजांना संतांसमोर स्वतःला पतित म्हणायला भाग पाडते. तुकोबाराय स्वतःला पतित का म्हणून घेतात याचं एखादं उदाहरण, फक्त 2-4 कारणं सांगता येण्यासारखी आहेत, पण एखादं कारण सांगतो आणि सेवा संपवतो. तत्पूर्वी आपल्या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे थोडं भजन करू. थोडासा एक 5 मिनिटाचा विचार सांगतो आणि सेवा संपवतो. विठोबा कृपावंत कायमे पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उद्धरावे जन जड जीव. तुकोबाराय या अभंगामध्ये संतांचं वर्णन करतात. हे वर्णन 3-4 पद्धतीनं तुकाराम महाराजांनी केलं. त्याच्यातलं शेवटच्या चरणातलं गुणात्मक वर्णन संतांकडे प्रवृत्ती व्हावी म्हणून आहे. दुसऱ्या 2 चरणातलं वर्णन संतांबद्दल कर्तृत्वाचं वर्णन संतांबद्दल श्रद्धा निर्माण व्हावी म्हणून आहे. आणि तिसरं मायबाप म्हणून केलेलं वर्णन त्यांच्या सेवेत प्रवृत्ती व्हावी म्हणून आहे. अशा 3 पद्धतीनं तुकोबाराय संतांपर्यंत आपल्याला पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. आणि शेवटी तुकाराम महाराज स्वतःची तुलना करून घेऊन मी स्वतः पतित आहे असं म्हणतात. तुकाराम महाराजांनी स्वतःला पतित का म्हणून घ्यावं? तुकाराम महाराज पतित आहेत का? पतित नाहीत. मग का म्हणतात? कारण तुकाराम महाराजांची संतांप्रती असणारी अत्यंतिक नम्रता त्यांना पतित म्हणून घ्यायला भाग पाडते. तुकाराम महाराज अत्यंत नम्र आहेत आणि नम्रतेचा परिणाम त्यांना माहिती आहे. नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता. नम्रता असेल तर परमात्मा प्राप्त होतो. म्हणून नम्रता हा महत्वाचा गुण. ज्ञानोबारायांनी सुद्धा आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये हाच विचार, सगळे नम्र होत नाहीत. सगळे कोण नम्र होतं? ज्ञानोबारायांनी सांगितलं, ज्या झाडाच्या फांदीला फळं लागलेली असतात ना तीच फांदी झुकते, जिला फळच नाही ती ताठच राहते. हे फक्त फांदीच्याच बाबतीत नसतं. मला हे सांगायचंय, ज्याच्या जीवनामध्ये काही प्राप्त आहे ना, ज्याला काही गुणसंपदा प्राप्त आहे ना, तो नम्र होतो महाराज. ज्याच्या ठिकाणी गुणच नाही तो ताठच राहणार, कायम ताठ राहणार. चालत नाही असं. परमार्थामधला अत्यंत महत्वाचा गुण म्हणजे नम्रता. म्हणून तुकोबाराय नम्रतेनं स्वतःला पतित म्हणून घेतात. मग हे पातित्य कोणत्या अर्थाने तुकोबारायांकडे लावायचं? आपल्याला लावता येत नाही. ज्ञानोबारायांचा आपण आश्रय करू, ज्ञानोबारायांची मदत घेऊ, तर आपल्याला ते थोडंसं वर्णन पाहता येतं. का पातित्य तुकाराम महाराजांना वाटतं? ज्ञानोबारायांच्या प्रमाणानुसार थोडंसं बोलतो आणि सेवा संपवतो. 1-2-4 मिनिटं मला फक्त या संदर्भामध्ये द्या. ज्ञानोबारायांनी 10व्या अध्यायाच्या नमनामध्ये आपल्या सद्गुरूंचं वर्णन केलं आणि हे वर्णन करून शेवटी ज्ञानोबाराय काय म्हणतात ते आपण ऐका. म्हणजे तुकोबारायांचा भाव काय आहे हे आपल्याला कळायला थोडं मार्गदर्शन होईल. थोडं ते तुकोबारायांचा भाव आपल्या लक्षात येईल. ज्ञानोबारायांनी आपल्या सद्गुरूंचं वर्णन करताना शब्द वापरले. केवता कल्पतरुवरी फुलवरा, कायसेने पाहुणे रोक्षी सागरा, आईसा कवणे वासुकापुरा सुवासुदेव, चंदना ते कायसेने चर्चावे, अमृता ते केवते रांधावे, गगनावरी उभवावे घडे केवी, आईसे श्री गुरुचे महिमान, अकळिता की असे साधन, हे जाणून मी मन निवांत केले, तरी प्रज्ञेचे नियाथिलेपणे श्री गुरु सामर्थ्य रूप करू म्हणे, तरी मोतियासी भिंग देणे तैसे होईल का 15.5 या रजतवणी, तैसी स्तुतीची बोलणी, उगियाची माथा ठेवीजे चरणी, हेची भले. ज्ञानोबारायांचं 10व्या अध्यायातलं हे नमन आणि नमनाच्या शेवटी संतांचं केलेलं वर्णन, या वर्णनातून ज्ञानोबारायांना समाधान प्राप्त झालं नाही. म्हणून ज्ञानोबाराय जे बोलतात तोच भाव तुकोबारायांनी स्वतःला पतित म्हणून घेण्यात स्वीकारलेला आहे. असं स्वतःला पतित म्हणून घेण्यात स्वीकारलेलं आहे असं चिंतन आपल्याला करता येतं. एवढं सगळं वर्णन करून शेवटी ज्ञानोबाराय काय म्हणतात? ज्ञानोबारायांची शेवटची ओवी या प्रसंगातली पहा. का 15.5 या रजतवणी, तैसी स्तुतीची बोलणी, उगियाची माथा ठेवीजे चरणी, हेची भले.
आता ह्याच्यामध्ये ज्ञानोबरायांचं म्हणणं काय काय दृष्टांत दिला? 15.5 या रजत वणी असे शब्द ज्ञानोबरायांनी वापरले. 15.5 या शब्दाचा अर्थ आहे सोनं आणि रजत या शब्दाचा अर्थ आहे चांदी. बरं का, सोन्या चांदीचा दृष्टांत ज्ञानोबरायांनी दिला. थोडासा दृष्टांत आपल्याला विशद करून सांगतो, थांबतो. ऐका, एखादा मनुष्य आहे, गरीब आहे, घरामध्ये मुलीचं लग्न ठरलंय, मुलीच्या गळ्यामध्ये लग्नातही घालायला अलंकार नाही, सोनं त्याच्याकडे नाही, इतकं दारिद्र्य आहे. काय करावं असा प्रश्न पडला. 4 चौघे येणार, पाहुणे रावळे नावं ठेवणार, कारण पाहुणे रावळे नावं ठेवण्याकरताच येत असतात, त्यांना दुसरा उद्योगच नसतो, तेवढंच त्यांना करायचं असतं. मग काय करावं? मग मित्रांना विचारलं, अहो अरे काय करावं मला कळत नाही, गळ्यात निदान लग्नात तरी, तिच्या लग्नात तरी एखादा दागिना घालावा ना तिला, पण माझ्याकडे काहीच नाही, काय करावं? मग त्याने सांगितलं अजिबातच काही नाही का? तो म्हणाला नाही असं नाही, 1-2-3 ग्राम सोनं निघेल, पण त्याच्यामध्ये कुठला दागिना होतो आणि काय होतं? मग मित्रांनी त्याला सांगितलं, हे बघ एक काम कर, तू काय कर, तुला फक्त दाखवायचंच आहे ना नातेवाईकाला, मग एक काम कर, चांदीचा दागिना तयार कर आणि त्याला सोन्याचं पाणी दे. चांदीचा दागिना तयार कर आणि त्याला सोन्याचं पाणी दे. आता मला सांगा, चांदीच्या दागिन्याला सोन्याचं पाणी दिल्यामुळे चांदीच्या दागिन्याची किंमत वाढते का कमी होते? ऐका, चांदीच्या दागिन्याला सोन्याचं पाणी दिलं तर चांदीच्या दागिन्याची किंमत वाढेल का कमी होईल? वाढेल. बरोबर आहे की नाही? वाढेल. त्यांनी तसं केलं. आता दुसरा विचार बघा, एखादा श्रीमंत मनुष्य आहे, त्याच्याकडे सोनं नाणं घालायला खूप आहे, पण त्याला सोन्याची हौस नाही, म्हणून त्याने काय केलं, सोन्याचे दागिने केले आणि त्याला चांदीचं पाणी दिलं. हसू आलं की नाही? का हसू आलं मला सांगा, का हसू आलं? अहो, चांदीच्या दागिन्याला सोन्याचं पाणी दिलं तर चांदीच्या दागिन्याची किंमत वाढते, पण सोन्याच्या दागिन्याला चांदीचं पाणी दिलं तर सोन्याच्या दागिन्याची किंमत कमी होते. बरोबर आहे की नाही? सोन्याच्या, शुद्ध सोन्याच्या दागिन्याला चांदीचं पाणी दिल्याने जर सोन्याची किंमत कमी होत असेल तर ज्ञानोबराय म्हणतात, 15.5 या रजतवणी तैसी स्तुतीची बोलणी. ज्यांची स्तुती मी करतो ते संत म्हणजे सोनं सोनं, आणि माझं बोलणं म्हणजे त्याला दिलेलं चांदीचं पाणी आहे. मग सोन्याला माझ्या बोलण्याचं चांदीचं पाणी दिल्यामुळे संतांची किंमत माझ्या बोलण्याने कमी होईल की नाही, आणि संतांची किंमत कमी केल्याचं पातक असतं की नाही. म्हणून तुकोबाराय बोलतात, कायमे पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धरा या कारण उद्धरावे जन जीव. अशा पद्धतीनं अनेक कारण, एक कारण फक्त वेळेची मर्यादा म्हणून सांगितलं. अशा पद्धतीनं तुकोबाराय संतांचं वर्णन करतात. अशा संतांना आदर्श म्हणून डोळ्यासमोर ठेवून ज्यांच्या जीवनाची जडणघडण झाली, ज्यांच्या जीवनाची वाटचाल झाली, अशा आदरणीय श्रद्धेय महाराजांच्या अमृत महोत्सवाचा कार्यक्रम आपण संपन्न करतो आहोत. आपण भाग्यवान आहोत की महाराजांना आपल्याला बघता आलं, त्यांची वाणी ऐकता आली, त्यांचं भागवत ऐकता आलं. त्यांची, मी मगाशी म्हटलं ना, त्यांची परंपराच अशी आहे महाराज. ते परंपरा मिळणं हे कदाचित प्रारब्धाचा भाग असतं, पण मिळालेली परंपरा जिवंत ठेवून वृद्धिंगत करणं हे नुसत्या प्रारब्धाने होत नाही, ते कर्तृत्वाने होत असतं. हे लक्षात ठेवा. महाराजांनी ते कर्तृत्व गाजवलं, म्हणून म्हटलं त्यांचा सगळा परिवारच तसा आहे. नारायण महाराजांचे जीवन आपण पहा, तसंच आहे. चांगले वकील होते, चांगले प्राध्यापक होते, सगळं सोडून देऊन महाराज ह्याच्यात काय वाटलं तुम्हाला इकडं यावं, आमच्या पोटावर पाय. तुमचं चांगलं चाललं होतं तिकडं, पण काळ्याचं पांढरं करण्यापेक्षा पांढरच स्वीकारलेलं बरं, असं म्हणून ते तिकडचं सोडून परमार्थामध्ये आले. तिकडचं सोडून परमार्थामध्ये आले. कुठं काळ्याचं पांढरं करत बसता? त्याच्यापेक्षा आपल्याला इथंच सगळं पांढरं मिळणार आहे, सगळा परमात्मा इथं मिळणार, या उद्देशानं ते तिथं आले. आदरणीय हरिभक्ती परायण सखाराम महाराज आता ती परंपरा मोठ्या आनंदानं, मोठ्या श्रद्धेनं चालवत आहेत. आणि जनमानसामध्ये सखाराम महाराजांचं एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आता निर्माण झालेलं आहे, हे लक्षात ठेवा. आम्ही जेव्हा सखाराम महाराजांना घरी महाराजांकडे राहिले होते अभ्यासाला, त्यावेळेला आम्ही त्यांना सखाराम कधीच म्हणालो नाही, आम्ही त्यांना सखा अशीच हाक मारली. आणि सखा म्हणजे काय माहिती आहे? समप्राण सखा स्मृता. समप्राणता जिथं असते त्याला सखा म्हणतात. सखा साधा समजू नका. सखा काय आहे याचं महत्व कळायचं असेल ना तर सखा शब्द उलटा करा. सखा उगाच नसतो, तो खास असतो त्याला सखा म्हणतात. तो खास असतो त्याला सखा म्हणतात. हा सखा साधा नाही. ज्ञानोबरायाने वैराग्याला सखा म्हणलाय.
वीत रागिते सारिखा, जो जोडोनी ठेविला सखा, तो अघव्याची भूमिका सवेची चाले, हे ज्ञानोबराय बोलतात. म्हणून अशा पद्धतीने ही परंपरा वृद्धिंगत होते. या परंपरेची तिसरी पिढी मी पाहतोय. तिसरी, महाराजांच्या वडिलांनाही मी पाहिलं, महाराजांनाही मी पाहिलं, आता सखाराम महाराजांनाही मी पाहतो. तिसरी पिढी पाहिली, चौथी पाहीन बहुतेक असं वाटतंय. तर ते भाग्य माझ्या नशिबाला यावं, पाचवी बघण्याचं भाग्य यावं. तोपर्यंत महाराजांची शताब्दी यावी आणि या शताब्दीला पुन्हा माझं कीर्तन व्हावं. याच्या पलीकडे मी काय अपेक्षा करू, याच्या पलीकडे मी काय अपेक्षा करू. पुन्हा मी एवढंच म्हणतो, महाराजांची शताब्दी व्हावी आणि त्या शताब्दीला रात्री मी असावं आणि सकाळी महाराज असावे. बस आमचं संपलं. आमचं संपलं. एवढंच. इतका प्रेमाचा ऋणानुबंध आहे महाराज, इतका प्रेमाचा ऋणानुबंध आहे. त्यामुळे महाराजांपासून मी त्यांना बघत आलोय. माझ्या आजोबांपासून त्यांची मूर्ती माझ्या डोळ्यात आहे. माझ्या वडिलांकडे ते येत असेल तेव्हाही मी ते पाहिलेलं आहे. आणि आत्ताही ते आमच्या मठामध्ये तीर्थस्वरूप महाराजांना मला भेटायला येतात, तेव्हाही मी त्यांना पाहतोय. त्यांचं शरीर थकलंय पण अंतःकरण थकलं नाही. परमार्थाचं मन त्यांचं थकलं नाही. भागवतातले वेगवेगळे भाव काढणारी त्यांची बुद्धी थकली नाही, त्यांची श्रद्धा थकली नाही. त्यांच्या अंतःकरणातला परमात्मा चरणावरचा, संत वाक्यावरचा विश्वास थकला नाही. आणि हे थकले नाहीत म्हणूनच त्यांचा अमृत महोत्सव आपल्याला सगळ्यांना संपन्न करणं आपलं कर्तव्य आहे. आपण ते कर्तव्य पार पाडतो आहोत. त्यांच्या कुटुंबियांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. त्यांच्या चिरंजीवांना धन्यवाद देतो. आदरणीय हरिभक्तीपरायण नारायण महाराजांना धन्यवाद देतो की त्यांनी हा समारंभ घडवून आणला आणि आम्हाला आमंत्रित करून हा सोनियाचा दिवस आम्हाला दाखवला. याबद्दल त्यांच्याही प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. पावसाचा व्यत्यय आल्यासारखा वाटला पण आला का हो पाऊस, सांगा बरं. म्हणून सांगत होतो बसून घ्या बसून घ्या, ऐकतच नाहीत महाराज माणसं. काय करायचं आता त्याला. नाही, काही नाही. पावसाने आपली हजेरी लावली. पावसानेही त्यांच्या चरणी आपले 2 थेंब समर्पित केलेले आहेत. या निमित्तानं पावसाने त्यांचं पूजन केलं, वरुणाने त्यांचं पूजन केलं, अशी आमची श्रद्धा आहे. म्हणून फक्त बोलून दाखवलं. भगवंतानी महाराजांना उदंड आयुष्य द्यावं, आरोग्य चांगलं द्यावं, जेणेकरून सकल जनांना भागवताचा, संत वाक्याचा मतितार्थ त्यांनी काढून देतील, ते देता यावा याच्याकरता भगवंतानी त्यांची बुद्धी, त्यांचं मन, त्यांचं शरीर सगळंच्या सगळं निरोगी ठेवावं अशी प्रार्थना भगवंताच्या चरणी करतो. पुन्हा एकदा या परिवाराने मला आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. झालेली सेवा संतांच्या, सद्गुरूंच्या, परमात्म्याच्या, महाराजांच्या आणि तुम्हा सकल श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर ऐसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हारा कारण, अवतार तुम्हारा कारण. तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हारा कारण,
जन